एका लग्नाची दुसरी गोष्ट. दादा, तू म्हणालास ना ते अगदी खरंय बघ. काय ग? आपली राधा खरंच खूप बदलली रे. खूप समजूतदार झाली, माणसं आली. पण आज मानव तर सांगत होता की राधा आणि घनामध्ये काहीतरी चाललंय, त्यांचं भांडण झालं होतं म्हणून. तरीच म्हणजे नाही, म्हणजे राधा काहीतरी सांगत होती मला, म्हणजे डायरेक्ट नाही सांगितलं हा तिने, पण काहीतरी झालंय. काय काय झालं असेल? मी काही गंभीर नसेल ना. कसं आहे बेबी, माणसाला एक ना गट फिलिंग असतं. तसं मला होतं की हा जो घनश्याम आहे ना, हा राधासाठी अत्यंत योग्य नवरा आहे. पण रोज काय ना काहीतरी कानावर येतंय, कळत नाही ग कोण चुकतंय कोण बरोबर आहे, काय चाललंय. तू ना काळजी करू नकोस त्यांची. अरे नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं, आणि दोघं काही लहान आहेत का आता? दोघंही व्यवस्थित मॅच्युअर होऊन लग्न केलेलं आहे. दोघांची मतं पक्की झालीत आता. एकमेकांना समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल. एकमेकांची मतं जाणून घ्यायला त्यांना थोडासा वेळ तर द्यायला पाहिजे आपण. सगळे सगळे अनुभव नव्याने घेत आहेत ते. असं तू एकदम टेन्शन घेऊ नकोस. आणि अरे ती जी 2.5 अक्षर आहेत ना, लग्न, ती समजून घ्यायला तप जातात लोकांची. आणि राधा आणि घनश्याम नाही बोल तू, मी ऐकतोय. नाही तरी तू माझी ताई आहेस नाही का? नाही लहानपणापासून हे असंच आहे की नाही, की तू मला सगळं समजावून सांगायचं, मी शांतपणे ऐकत बसायचं, तू मला सल्ले द्यायचे, त्याप्रमाणे मी वाग. अब क्या करूं मैं भी, आदत से मजबूर हूं मैं. हा, असे फुकटचे सल्ले द्यायला आवडतात ना मला. म्हणून तर हात मोडलेला असताना ताबडतोब निघून आले. तेच 2.5 अक्षर लग्न. अरे हा, याद आया, उद्या काहीतरी जमाई बापूंचा वाढदिवस आहे ना रे? अरे हो, खरंच की. काय करूया मग? काय आता तू आलेस, तू ठरव काय करायचं ते. ए, मग उद्या दोघांना आपण जेवायला बोलूया का घरी? हा चालेल. नाही म्हणजे काय होईल, काय भांडण वगैरे ती मिटून जाईल. हा, पण त्यांचा काही प्रोग्राम नसेल तर. हा हो. आणि हा, दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती. काय ग? तुझं जे काय आनंद लुटणं बिटणं असतं ना, ते काहीही करायचं नाही. बेबी नेहमी करतो का आम्ही, मला सांग. नाही, आनंद तू एकटाच लुटत बसतोस. मी, राधा आणि जमाई बापू बोर होतो. ओके, आज रात्री 12 वाजता मी आधी जावई बापूंना विश करायला फोन करतो, मग त्यांचा उद्याचा कार्यक्रम त्यांना विचारतो आणि मोकळे असलेलं सांगतो या. हा, जेवण लुटायला घरी या. क्या बात आहे, बढिया. अहो हो, सांगा ना कसा आहे, आवडेल हा शर्ट घनाला? अगं त्यात काय आहे एवढं? नाही आवडलं तर हा बदलून आणता येईल ना. अहो मगापासून तू ना हा प्रश्न मला 47 वेळा विचारलास. हा, जसं काही खरंच लक्षच आहे तुमचं माझ्या बोलण्याकडे. आणि अगदी मोजताच आहात तुम्हाला किती वेळा हा प्रश्न विचारलाय ते. आणि एवढ्या वेळा विचारून उत्तर काही दिलं नाहीच आहे तुम्ही. हा, सांगितलेत कुठे घनाला आवडेल की नाही? सांगा ना. अगं मला सांग, घना तुझा मुलगा आहे का जावई आहे? मग चिंता कसली एवढी करतेस तू? सरळ घनाला सांगायचं, घना तुझ्या वाढदिवसाला हा शर्ट आणलाय, आवडला तर घाल, नाही आवडला दे टाकून. मी घालेन ना. वा 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 वा, मी त्याच्यासाठी आणलाय हौसेनी. घालेल तो, आवडेल त्याला. बरं, आपण उद्या काय करायचं? कसलं? कसलं काय, उद्या वाढदिवस आहे ना घनाचा. स्पेशल लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. राधाही आहे त्याच्यासोबत. आणि पुढच्या वर्षीच्या घनाच्या वाढदिवसाला कदाचित 3 जण असतील. घना, राधा आणि त्यांचं बाळ.
अहो तुम्हाला आठवतंय घना छोटा होता तुम्हाला काय नावाने हाक मारायचं ते आता बघूया ना घनाचं बाळ त्याला काय हाक मारत ते किती सारखा तुमच्या मागे मागे असायचा ना घना छोटा होता तेव्हा. बाबा बोले ना असं म्हणत सारखं तुमचा हात धरून तुमच्या मागे मागे फिरत असायचा. आणि आता मी घनाच्या मागे लागतो पण घना माझ्या हाताला लागत नाही. देव, सगळी लहान मुलांना लहानपणी त्यांच्या आईवडिलांशी खूप अटॅच्ड असतात. मोठेपणी ती अटॅचमेंट राहत नाही, ती इंटेन्सिटी राहत नाही. मुलं प्रॅक्टिकल होत जातात आणि आपण मात्र स्वप्न पाहत राहतो की आपण जास्तीत जास्त वेळ मुलांच्या संगतीत राहू. म्हणून म्हणतो इमले रचू नकोस. काय होतं मग तसं झालं नाही ना तर तू स्वतःला खूप त्रास करून घेतेस. तटस्थ राहायला शिक. अहो आता असं का बोलताय तुम्ही? घना कुठे जातोय अमेरिकेला? इथेच राहणार ना तो. रिजेक्ट झाला ना. पण म्हणून तो पुन्हा प्रयत्न करणार नाही असं नाही. आई लाईट गेलीत की काय? माऊली ए ए माऊली आई अरे गेले कुठे सगळे? नाही लाईट आहेत. ए बरोबर लागल्यात ना मेणबत्त्या? हा 34 34 36 लावू का? अरे बाबा काय आहे? 34 काय 36 काय एक 30-32 ठीक आहे. अरे 30-32 म्हणजे 62 झाल्या तेवढ्या लावायच्यात. हे दादा म्हणजे तू 32 वर्षाचा झालाय. वाव. हा? खरंच तू 32चा? हा? ठीक आहे ना रे, सगळे काय आठवण करून देत आहे. खरंय. जगात वय ही एकच गोष्ट अशी असते की जी नेहमी वाढत असते, कधीच कमी होत नाही. घनादा रिटर्न गिफ्ट. अरे आधी तू मला गिफ्ट दे मग रिटर्न गिफ्ट. लहान कोण आहे, मी का तू? तू. मग आधी रिटर्न गिफ्ट दे. बर बर पण आधी केक तर कापू दे. ऐका ना शाळा सुटली अक्कल फुटली, शाळा सुटली अक्कल फुटली, वाढलं वय मनात भय, तरीही करू साजिरा वाढदिवस गोजिरा. वा वा वा. आज तरी नको होती. तात्पर्य काय तर मेणबत्त्या वितळायच्या आत आपण आता केक कापूया. हा हे घना, अरे राधाला बोलव ना. बाबा राधा नाहीये म्हणजे ती अरे असं काय करतोस? राधाने केलंय सगळं. ए राधा छान. टॅन टॅडाय. ये ना घरात ये. तिच्याकडे बघायला अख्खी रात्र पडलीये. चला आता लवकर केक कापा.
हो. ओ दादू दादू ऐक ना, तू आधी एक विश कर आणि मग फुंकर मार. आणि ती विश कोणालाही सांगू नको बरं का. केली केली विश विश. हो. कापला एकदाचा. अरे पहिला हक्क बायकोचा. हा. हो. ए राधा, आता तू भरव गाण्याला. लाजतायत अजूनही. हा. वा, द केक इज रिअली यमी. कुठनं आणलास? ऑफिस जवळ एक बेकरी आहे तिकडनं. मस्त आहे. म्हणजे मला सांगून ठेव, मी जाईन कधीतरी. हं. आणि विशेष म्हणजे माझं नाव बरोबर लिहिलं होतं. जनरली चुकवतात. कमाल आहे ना. म्हणजे मी तुला ऑफिसमध्ये फोन केला होता तेव्हा तू दाखवलं नाहीस अजिबात की तुला म्हणजे मला माहितीच नव्हतं की अशा अनेक गोष्टी आहेत घनश्याम त्या तुला माहित नाहीयेत. राधा, मी लुक कालच्या बद्दल आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे की मी असं बोलायला नको होतं राधा. वाढदिवसाच्या दिवशी सॉरी म्हणू नये घनश्याम. मला वाटतं उलट बर्थडे इज अ डे टू से सॉरी. काय होतं, वाढदिवस असला की समोरचा राग धरून बसू शकत नाही, त्यामुळे लगेच माफ करतो, नाही का? बघ, इकडे तुझं कॅल्क्युलेशन आहेच. तुझंही कॅल्क्युलेशन आहेच ना राधा. माझा वाढदिवस बरोबर लक्षात ठेवला असतो. त्यात काही एवढं विशेष नाही. अरे मी कोणाचाही वाढदिवस लक्षात ठेवते, कुणाचाही. मी 7वीत असताना माझ्या बेंचवर एक मुलगी बसायची, तिचा पण वाढदिवस लक्षात आहे माझ्या. 9 नोव्हेंबर. तिचं नाव नाही आठवते पण वाढदिवस लक्षात आहे. ओ ओ म्हणजे मी स्पेशल वगैरे नाही. माझा वाढदिवस लक्षात आहे का रे तुझ्या? हो, ऑफकोर्स. हे नोव्हेंबर मध्ये कन्फर्म. 5 का 6 माझं थोडं कन्फ्युजन आहे, पण या 2 पैकी एक. तू माझा वाढदिवस लक्षात ठेवावास अशी अपेक्षा पण नाहीये माझी. राधा महेश देसाई, वाढदिवस 2 ऑगस्ट 1981.
मून साइन कर्क, सन साइन लिओ, जन्म वेळ 11:01. मूळ नाव उमा. राधा जास्त स्वीट. हे पैसे त्यांनी शामरावच्या जन्माच्या वेळी गुंतवले होते. हार नाहीये, पण हा आशीर्वाद आहे हो त्यांचा. एका लग्नाची दुसरी गोष्ट.